तुम्ही या व्हिडिओचं थंबनेल बघितलं आणि क्लिक केलं. थंबनेलवरचा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या डोक्यातला मनातला आहे. संसदेत विधेयक पडलं, सरकार हरलं, तरी नरेंद्र मोदी अजूनही पंतप्रधान कसे? 16, 17 आणि 18 एप्रिलला संसदेचं एक अत्यंत महत्त्वाचं विशेष अधिवेशन झालं. या अधिवेशनात 131वी घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यात आलं. हे विधेयक लोकसभेत पडलं म्हणजेच सरकारला हे विधेयक पास करून घेण्यात अपयश आलं आणि सगळीकडे बातम्या झळकायला सुरुवात झाली. मोदी सरकारचा अभूतपूर्व पराभव, 12 वर्षात मोदी पहिल्यांदाच पडले, मोदी सरकारचा मोठा पराभव. मग सर्वसामान्य माणसाच्या मनात प्रश्न निर्माण झाला की संसदेत विधेयक पडलं म्हणजे सरकार अल्पमतात आलं आणि आता सरकार कोसळणार. पण तसं झालं नाही. नरेंद्र मोदी आजही पंतप्रधानपदी कायम आहेत. असं का झालं? त्याचं कारण आपल्या कायद्यात, आपल्या संविधानात दडलंय. पण कायद्याची, संविधानाची भाषा अनेकदा सर्वसामान्य माणसाला न समजणारी किंवा गुंतागुंतीची असते. आपण मात्र या व्हिडिओत संसदेतलं हे बहुमताचं गणित आणि घटनादुरुस्ती प्रक्रिया सविस्तरपणे समजून घेणार आहोत. घटनादुरुस्ती म्हणजे काय, बहुमताचे कोणते प्रकार असतात आणि मोदी सरकार कोणत्या बहुमतामुळे वाचलं, याच सगळ्या प्रश्नांचा गुंता आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही अजूनपर्यंत TOD मराठीला सबस्क्राईब केलं नसेल यूट्यूबवर तर लगेच सबस्क्राईब करा, ही विनंती. नमस्कार, मी सदानंद घायल. तुम्ही बघताय TOD मराठी. 131व घटनादुरुस्ती विधेयक काय होतं आणि ते का पडलं? सर्वात आधी आपण हे समजून घ्यायला पाहिजे की 16 एप्रिलला संसदेत, लोकसभेमध्ये नेमकं काय घडलं. सरकारनं लोकसभेमध्ये 131व घटनादुरुस्ती विधेयक मांडलं. या विधेयकाचे 3 मुख्य उद्देश सांगण्यात आले. एक, लोकसभेच्या जागा 543 वरून वाढवून 850 करणं. 2, 2011च्या जनगणनेनुसार देशात मतदारसंघाचं परिसीमन म्हणजेच फेररचना करणं. 3, 2023 मध्ये पास झालेल्या 106व्या घटनादुरुस्तीनुसार नारी शक्ती वंदन अधिनियमानं महिलांना जे 33% आरक्षण मिळणार आहे ते लवकरात लवकर म्हणजेच 2029च्या निवडणुकीआधी लागू करणं. आता हे विधेयक पास का होऊ शकलं नाही? याचं कारण आहे बहुमताचं गणित. भारतीय संविधानाच्या कलम 368 नुसार हे एक घटनादुरुस्ती विधेयक असल्यामुळं ते पास होण्यासाठी विशेष बहुमताची म्हणजेच स्पेशल मेजॉरिटीची गरज होती. त्यामुळं आता आपल्याला मतदानादिवशी 16 एप्रिलला लोकसभेत काय घडलं ते समजून घेणं, ते आकडे समजून घेणं गरजेचं आहे. त्या दिवशी लोकसभेत एकूण 528 खासदार उपस्थित होते. सरकारनं मांडलेल्या या विधेयकाच्या बाजूनं 298 मतं पडली तर विरोधात 230 मतं पडली. नियम काय सांगतो? विशेष बहुमतासाठी उपस्थित राहून मतदान करणाऱ्या खासदारांच्या 2/3 मतांची आवश्यकता असते. म्हणजेच 528च्या 2/3 मतं किमान 352 मतं मिळणं सरकारला गरजेचं होतं. पण सरकारच्या बाजूनं केवळ 298 मतं पडली. म्हणजेच सरकारला 2/3 बहुमताचा आकडा गाठता आलं नाही आणि म्हणूनच मोदी सरकारचं हे विधेयक लोकसभेत पडलं किंवा फेल झालं. मग विधेयक पडलं तरी मोदीच पंतप्रधान कसे? आता तुमच्या मनातल्या सगळ्यात मोठ्या प्रश्नाबद्दल, शंकेबद्दल बोलू. सरकार हे विधेयक पास करू शकलं नाही तरी मोदी सरकार का पडलं नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजीनामा का द्यावा लागला नाही? तर इथंच आपल्या संविधानातल्या 2 वेगवेगळ्या बहुमतांमधला फरक आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. एक असतं सरकार चालवण्यासाठीचं लागणारं बहुमत आणि दुसरं असतं संविधानात बदल करण्यासाठी लागणारं बहुमत. देशात सरकार स्थापन करण्यासाठी, सत्ता स्थापन करण्यासाठी किंवा सरकार टिकवून ठेवण्यासाठी संविधानानुसार निरपेक्ष बहुमताची, ॲब्सोल्यूट मेजॉरिटीची गरज असते. निरपेक्ष बहुमत म्हणजे लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या निम्म्यापेक्षा 1 मत जास्त. लोकसभेची आपल्या एकूण सदस्य संख्या आहे 543. 543चं निम्मे करून त्यात 1 मिळवला की आकडा येतो 272. म्हणजेच ज्या पक्षाकडं किंवा आघाडीकडं 272 खासदारांचं बळ आहे त्याचं सरकार देशात बनतं आणि ते टिकतंही. आता आपण पुन्हा 131व्या घटनादुरुस्ती विधेयकाच्या मतदानाच्या दिवशी काय झालं ते बघू. त्या दिवशी विधेयकाच्या बाजूने किती मतं पडली? तर 298 मतं पडली. म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला आजही संसदेत 298 खासदारांचा पाठिंबा आहे. सरकार टिकवण्यासाठी गरज किती आहे? 272 मतांची आणि सरकारकडे आहेत किती? 298. म्हणजे सरकार पूर्णपणे सुरक्षित आहे, भक्कम पाठिंबा आहे. मोदी सरकार केवळ विशेष बहुमताचा 352 मतांचा आकडा गाठू शकलं नाही, जे संविधानात बदल करण्यासाठी गरजेचं आहे. म्हणजेच निव्वळ सरकारची प्रतिष्ठापनाला लागलेलं विधेयक पडलं, सरकार नाही. हीच आपल्या संविधानाची देखील खास गोष्ट आहे, नजाकत आहे.
सरकारच्या मनात आलं म्हणून ते काही मनमानी करतील, घटनाच बदलतील असं सहज काही शक्य होत नाही. देशाचा कायदा बदलण्याचा नियम सरकार चालवण्याच्या नियमापेक्षा खूप कठीण आहे आणि त्याच्यासाठी प्रचंड मोठी प्रोसेस लागते, हे आता आपल्या ध्यानात येईल. मग घटना दुरुस्ती कशी केली जाते? कलम 368 ची संपूर्ण प्रक्रिया काय सांगते? कोणत्याही देशाच्या संविधानाला जिवंत दस्तऐवज म्हणजेच लिव्हिंग डॉक्युमेंट म्हटलं जातं. लोकांना नियमामध्ये जकडून टाकणार नाही, तर बदलत्या काळानुसार काळ बदलतोय तसं लोकांचं जगणं सुकर करणारा हा दस्तऐवज असतो. पोथ्या पुराणांसारखा ताठरपणा देश चालवणाऱ्या ग्रंथामध्ये अपेक्षित नसतो. तसं असतं तर मग हे संविधान तेव्हाच मोडखळीत आलं असतं. यासाठीच भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील संविधान बनवताना एक मध्यम मार्ग निवडला. ब्रिटनचं संविधान इतकं लवचिक आहे की तिथं कायदा बदलणं अत्यंत सोपं आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की कपडे बदलण्या एवढं तिथं कायदा बदलणं सोपं आहे. तर अमेरिकेचं संविधान हे इतकं कठोर ताठर आहे की त्यात बदल करणं म्हणजे लोखंडाचे चणे खाण्यासारखं आहे. आपल्या संविधानात मात्र बाबासाहेबांनी या दोन्हींचं स्वर्णमध्य साधलाय. संविधानात कोणताही बदल किंवा दुरुस्ती करायची असेल तर त्याची प्रक्रिया भारतीय संविधानाच्या राज्यघटनेच्या भाग 20 मधील कलम 368 मध्ये सविस्तरपणे सांगण्यात आली आहे. घटना दुरुस्तीची ही प्रक्रिया नेमकी कशी असते तेच आता आपण टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. मग विधेयक कुठं मांडता येतं? घटना दुरुस्तीचं विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येतं, मग ती लोकसभा असो किंवा राज्यसभा. हे विधेयक राज्य विधिमंडळात म्हणजेच विधानसभेत मात्र मांडता येत नाही, कारण आपल्या संविधानानं संसदेलाच घटना दुरुस्ती संविधानात बदल करण्याचा अधिकार दिलाय. विधेयक कोण मांडू शकतं आणि त्याला राष्ट्रपतींची पूर्व परवानगी लागते का? हे विधेयक सरकारचा कोणताही मंत्री किंवा संसदेचा साधा सदस्य म्हणजे खासदारही मांडू शकतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे घटना दुरुस्ती विधेयक संसदेत मांडण्यासाठी भारताच्या राष्ट्रपतींची कोणतीही पूर्व परवानगी घेण्याची गरज नसते. मग संयुक्त बैठक बोलवता येते का? समजा घटना दुरुस्ती विधेयकावर लोकसभा आणि राज्यसभा यांच्यात मतभेद झाले तर काय? कारण सामान्य कायद्याच्या बाबतीत राष्ट्रपती कलम 108 नुसार दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक म्हणजेच जॉईंट सिटिंग मतभेद झाल्यानंतर बोलू शकतात. पण घटना दुरुस्तीच्या बाबतीत संयुक्त बैठक बोलवण्याची कोणतीही तरतूद संविधानात नाही. दोन्ही सभागृहांना हे विधेयक आपापल्या पातळीवर स्वतंत्रपणे विशेष बहुमतानंच पास करणं बंधनकारक आहे. मग राष्ट्रपतींची भूमिका काय? हे विधेयक दोन्ही सभागृहामधून पास होऊन राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी सहीसाठी जातं, तेव्हा राष्ट्रपतींना त्यावर स्वाक्षरी करणं म्हणजेच मंजुरी देणं बंधनकारक आहे. ते हे विधेयक रोखून ठेवू शकत नाहीत किंवा फेरविचारासाठी संसदेकडे परत पाठवू शकत नाहीत. 1971 मध्ये 24वी घटना दुरुस्ती करून राष्ट्रपतींवर हे बंधन टाकण्यात आले. राष्ट्रपतींनी सही केली की त्या विधेयकाचं कायद्यात म्हणजेच अधिनियमामध्ये रूपांतर होतं, कायदा लागू करण्यासाठी रेडी होतो. बहुमताचे प्रकार किती असतात? आता संसदेत कायद्याच्या भाषेत नेहमी वापरले जाणारे बहुमताचे प्रकार आपण काही साध्या सोप्या उदाहरणांसह समजून घेऊ. संविधानातील बदल प्रामुख्यानं 3 प्रकारच्या बहुमतानं होतात. एक साधं बहुमत, संसदेत त्या दिवशी जेवढे खासदार उपस्थित आहेत आणि मतदान करत आहेत त्यांच्या 50% एक मत जास्त म्हणजेच साधं बहुमत झालं. समजा 300 खासदार उपस्थित आहेत आणि मतदान करतायत तर 300च्या निम्मे 150 अधिक 1 बरोबर 151 मतं मिळाली की काम फते झालं. नव्या राज्याची निर्मिती करणं, राज्यांच्या सीमा किंवा नाव बदलणं, नागरिकत्वाचे नियम बदलणं यासारखे बदल साध्या बहुमतानं केले जातात. विशेष म्हणजे हे बदल कलम 368च्या अंतर्गत येणारी घटना दुरुस्ती मांडली जात नाहीत. 2. संसदेचं विशेष बहुमत. हे तेच बहुमत आहे ज्यात मोदी सरकारचं 131वं विधेयक अडकलं. विशेष बहुमतासाठी एकाच वेळी 2 अटी पूर्ण कराव्या लागतात. पहिली अट आहे संसदेच्या एकूण सदस्य संख्येच्या 50%पेक्षा जास्त बहुमत मिळणं आवश्यक आहे, म्हणजेच निरपेक्ष बहुमत. 543 पैकी 272 मतं मिळायला पाहिजेत. दुसरी अट आहे सभागृहात उपस्थित राहून मतदान करणाऱ्या खासदारांचं 2/3 बहुमत मिळायला पाहिजे. मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्व किंवा संविधानात कोणताही बदल करायचा असेल तर या बहुमताची गरज असते. 131वं विधेयक पास होण्यासाठी 528च्या 2/3 म्हणजेच 352 मतांची गरज होती, पण ती मतं मिळू शकली नाहीत. 3. विशेष बहुमत आणि निम्म्या राज्यांची संमती. संविधानामध्ये थेट राज्यांच्या अधिकारांवर किंवा देशाच्या संघराज्य रचनेवर परिणाम होणार असतो तेव्हा हा सर्वात कठीण पर्याय किंवा मार्ग वापरला जातो. उदाहरणार्थ राष्ट्रपतींची निवडणूक, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे अधिकार आणि GST काउन्सिलचे नियम बदलणं. अशा वेळी संसदेच्या विशेष बहुमतासोबतच देशातल्या कमीत कमी निम्म्या राज्यांच्या विधानसभांनी साध्या बहुमतानं या विधेयकाला पाठिंबा देणं बंधनकारक असतं. म्हणजे बघा संविधान लिहिणाऱ्यांनी किती डोकं लावले.
एखादी देशहिताची गोष्ट असेल, काही राज्यांनी पक्षांनी त्याला आडमुठेपणाची भूमिका घेत विरोधाला विरोध करायची भूमिका घेतली असेल, तर केवळ बहुमत असलं तरी काम पूर्ण होऊ शकतं. त्यासाठी विधानसभेच्या विशेष बहुमताची किंवा सर्व राज्यांच्या बहुमतानं पाठिंब्याची गरज नाही. केवळ निम्म्या राज्यांची पाठिंबा किंवा बहुमत मिळालं तरी भरपूर झालं. मग संसदेला अख्खं संविधान बदलता येतं का? तुम्हाला प्रश्न पडला असेल की सरकारकडं 2/3 बहुमत असेल तर संसद पूर्ण राज्यघटनाच बदलून टाकू शकते का? संसदेला सरकारला अमर्याद अधिकार आहेत का? तर याचं उत्तर आहे नाही. 1973 मध्ये केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य या ऐतिहासिक खटल्यात सुप्रीम कोर्टानं एक अत्यंत क्रांतिकारक असा निकाल दिलाय. सुप्रीम कोर्टानं मूळ संरचनेचा सिद्धांत म्हणजेच बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन मांडलाय. यानुसार संसद कलम 368 वापर करून राज्यघटनेच्या कोणत्याही भागात अगदी मूलभूत अधिकारांमध्येही बदल करू शकते. पण हे बदल करताना संसद आपल्या संविधानाच्या मूळ संरचनेला आत्म्याला नख मात्र लावू शकत नाही. म्हणजेच भारतात लोकशाही आहे आणि ती बहुमताच्या बळावर तुम्ही हुकुमशाहीमध्ये बदलू शकत नाही. निवडणुका रद्द करता येत नाहीत. स्वतंत्र न्यायव्यवस्था, धर्मनिरपेक्षता, कायद्याचं राज्य हे आपल्या भारतीय संविधानाचा गाभा आहे. आणि कितीही मोठं प्रचंड पाशवी बहुमत असलं तरी सरकारला किंवा संसदेला यात बदल करता येत नाहीत मनमानी अशा स्वरूपाचे. आता मग महिला आरक्षणाचं पुढं काय होणार आहे? 131व घटनादुरुस्ती विधेयक पडलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की 2023 मध्येच पास झालेल्या 106व्या घटनादुरुस्ती विधेयकाचा आधीच नारी शक्ती वंदन अधिनियम नावानं कायदा झालाय. तो कायदा अजून अस्तित्वात आहे. 16 एप्रिलला रात्रीतूनच तडकाफडकी मोदी सरकारनं हा कायदा लागू करण्याची अधिसूचनाही काढली आहे. हे 131व विधेयक त्या महिला आरक्षणाची अंमलबजावणी लवकर म्हणजेच 2029 पूर्वी करण्यासाठी मतदारसंघाचं परिसीमन करण्यासाठी होतं. पण हे विधेयक पडल्यामुळं महिला आरक्षणावर त्याचा कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. फक्त त्याची अंमलबजावणी नियमित जनगणनेनंतर आणि परिसीमनंतरच होईल. कारण मोदी सरकारनंच 2023 मध्ये महिला आरक्षण देण्यासाठी तशी अट ठेवली होती. तरीही सरकार आगामी काळात पावसाळी किंवा हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांशी संवाद आणि समन्वय साधून हे विधेयक पुन्हा नव्या रूपात, नव्या स्वरूपात मांडू शकतं. ही गोष्ट देखील आपल्याला ध्यानात ठेवण्यासारखी आहे. थोडक्यात काय तर संसदेत विधेयक पडणं आणि सरकार पडणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. सरकार चालवण्यासाठी जे 272चं बहुमत लागतं ते मोदी सरकारकडे आहे आणि घटनादुरुस्ती करण्यासाठी जो 2/3चा डोंगर चढावा लागतो तो मात्र सरकारला पार करता आलेला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि आपल्या घटना समितीनं अत्यंत दूरदृष्टीनं संविधानाची रचना केली आहे. संविधानातील बदल हे लोकांच्या बदलत्या गरजानुसार व्हावेत, पण ते इतक्याही सहजपणे होऊ नयेत की कुणीही उठून संविधानाशी आपल्या खेळ करेल. पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कायद्याची ही किचकट भाषा तुम्हाला साध्या सोप्या मराठीत समजली की काही तुमच्या सूचना आहेत? सरकारला मनमानीपणे संविधानात बदल करण्याचा अधिकार न देण्याचा आपल्या संविधान निर्मात्याचा निर्णय योग्य आहे का? विशेष बहुमताची तजवीज केलेली नसताना मोदी सरकारनं हे घटनादुरुस्ती विधेयक का आणलं असेल? तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रमंडळींना व्हॉट्सअपवर शेअर करायला विसरू नका. आणि अशाच अभ्यासपूर्ण राजकीय आणि कायदेशीर विश्लेषणासाठी आपल्या TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.